आणि नालायक अवलदी जन्माला तुम्ही सत्तेत बसलात. कमीत कमी ती तुमची बहीण होती, ती तुमची आई आहे. मराठ्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं यार, उन्हात पडलं ते. तुम्ही तिथं नाही वेळ देत. ही माझी समाजाविषयीची तळतळेन, मी ते समाजावर ते विश्वास कमवलाय. मी समाज सोडून नाही काय करत, मला नको पण काय. तुम्ही साधे साधे कामं करत नाहीयेत. साधे कामं किती वेळ लागतो मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायला, किती वेळ लागतो. ओबीसींनी नाही मागून मंत्रालय स्थापन केलं, मराठ्यांनी मागून नाही दिलं. मराठा आणि कुणबी एक असून सुद्धा नाही जी आर काढला जात. नवीन एक माहिती समोर आलेली आहे. तुम्ही आंदोलन केलेल्या 3 वर्षांमध्ये मराठवाड्यात 3 लाखापेक्षा अधिक कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाले. उपकार केला का? कोण बॅकलॉग भरून काढणार 3 लाख लोकांचा? याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं, आमच्या नोकऱ्या कोणी लाटल्या? 1967 पासून आतापर्यंत 50-60 वर्षात आमचं वाटोळं सरकारनं काय केलं? ते 5 लाख निघू तुमच्या म्हणण्यानुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र, किंवा 1000 निघले ना, याचा अर्थ आम्ही आरक्षणात होतो ना. आमचा बॅकलॉग कोण भरून काढणार? आमचं नुकसान आता 5 पिढ्याचं का? आमच्या जागा हडपिल्या? आम्ही कुणबी आणि मराठा हा एकच आहे, हे वारंवार सांगितलं गेलंय, पण हे करतच नाहीयेत ना. त्यामुळे आपण हे बघा, मी 2 मिनिटातच तुम्हाला सांगितलं होतं की मी 10:30 आला असंच फायनल करून टाकणार आहे माझा विषय. मला आता ना आरपारचं खेटायचं, मला आता आरपारचं खेटायचं. त्यामुळे मी आल्यालाच तुम्हाला सांगून टाकलं आहे असंच 30 तारखेला उठून मी उन्हात एखाद्या रानात बसणार. उन्हात बसणारे त्याला काय स्थळ ठरलं तरी आरक्षण नाही, नाही स्थळ ठरलं तरी आरक्षण नाही, आणि ठरविलं तरी आरक्षण नाही. सगळ्या मागण्या दिल्या तरी आरक्षण नाही, समजून सांगितलं तरी आरक्षण नाही, कायद्यात बसतंय हे सांगितलं तरी आरक्षण नाही, प्रेमाने बैठका घेऊन सांगितलं तरी बी आरक्षण नाही, मोर्चे घेऊन गेलं तरी पण नाही. त्यापेक्षा होऊन जाऊ दे, काय होऊन जायचं होऊ दे एकदा. हा ठीक, एक गोष्ट खरी आहे, याच्यात माझ्यावरती प्रेम करणारा गोरगरीब मराठ्यांचा खूप मोठा वर्ग आहे. त्यांना विषय वाईट वाटणार आहे की उन्हात लोक बाहेर निघत नाहीत, आणि तुम्ही एवढ्या रखरखत्या उन्हात आता जीवाची लाईलाई होणार आहे. त्याच्यात ते माशासारखं तरफडून मेल्यासारखा प्रकार आहे आता येऊ. त्यांना वाईट वाटेल, पण माझा नाविलाज आहे, मला त्या भूमिके घ्यावा लागती. आणि मे महिन्याच्या या कडक उन्हात मी त्या उन्हात जीवाची लाई झाली तरी चालत. काय तरफड व्हायचं तेवढं तरफड मारफड होऊ द्या, पण मी मात्र उठत नाही आता. अंतरवाली बाहेर नाही. केलाय, पण बोलून करता काय दादा? रिझल्ट काय? कृती काय केली तुम्ही? काय केलं तुम्ही? लावालाव्याच्या पलीकडे तुम्हाला काही आलंच नाही आयुष्यात तुमच्या. तुम्ही दुसरं काही केलंच नाही. लावालावी सोडून तुम्हाला काही आलंच नाही. ह्यो मराठा त्याच्या अंगावर घाल आणि त्यो मराठा त्याच्या अंगावर घाल, आणि काम करणारे वेटीस धर. याच्या पुढे तुम्हाला काही आयुष्यात आलंच नाही ना. सरकार म्हणून फोन करून काय करता? रिझल्ट काय देणार तुम्ही? तुमचे फोन मस आले. हा, मला इथं मराठ्यांना रिझल्ट द्यायचा आहे, त्यांना आरक्षण द्यायचंय. तुम्ही काय दिलं? फोनवर बोलणं. त्यातलं मी नाहीये बाबा. मला तुम्ही बोलून काय करायचंय? माझ्या मराठ्यांचे लेकरं बाळ अधिकारी झाले पाहिजे, ते साहेब म्हणून माझे आईबाप मराठ्यांना बघायचे. अरे तुम्ही काय उत्तर देता रे नालायकासारखे? काय उत्तर आहे त्यांचे? पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज हा सदन आहे, त्यांच्याकडे ऊस आहे, बागायती आहे, फळबाग आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या ओबीसीकडे फळबाग नाही काय? काय सरकार चालित? इतकं क्रूर सरकार आणखीन आलं नसन रे कधीच देशात, जगात. काय उत्तर आहे? पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता नाहीये, कारण ते सदन आहेत, त्यांच्याकडे ऊस येतं, फळबागा येतात, द्राक्ष येतं. ओबीसीकडे नाहीत काय? मग तिथं असणाऱ्या बागायती असणाऱ्या ओबीसीला आरक्षण नाही काय? ह्यो रूल आहे काय आरक्षणाचा? तिथल्या मराठ्यांकडे ऊस येतं, पाणी, सदन येत म्हणून त्यांना आरक्षण नाही देत आम्ही. मग तिथला ओबीसी काय डोंगरात राहतो का? त्यांच्याकडे फळबागा ऊस नाहीत काय? त्यांच्या पोरा नोकऱ्यातून आरक्षणातून नोकऱ्यात नाही काय गेली म्हणून मराठ्यांची जाऊ नये?
विदर्भ मराठवाडा आम्हाला पाणी नाही आरक्षण बी नाही. काय चूक केली राव आम्ही? अखंड महाराष्ट्राची एकजूट राहावा म्हणून मराठवाड्याला आरक्षण असून सुद्धा मराठवाडा आरक्षण सोडून अखंड महाराष्ट्र सामील झाला. अरे नागपूरला तरी पश्चिम महाराष्ट्रात यांनी नागपूर करार केला. अरे आम्ही एवढा विश्वास टाकला या महाराष्ट्रावरती, या महाराष्ट्राच्या सरकारवरती, की विनाट आम्ही तुमच्याकडे आलो. कारण कुठं आपली एकजूट दिसावं, आपण अखंडपणा आपल्याला दिसला पाहिजे. तरी तुम्ही आम्हाला आरक्षण असून सुद्धा देत नाहीत. तुम्हाला लढाई खेटायचंच ना, त्याला विलाजच नाही. खेटू आपण 30 तारखेपासून खेटू. किती खेटायचं तुम्हाला? यांना लावायचं पलीकडे काय नाही आलं बघा. यांच्या क्षमता नाही गोरगरिबांचे प्रश्न सोडवायची. जे सोडतायत ते मराठीकडे गेले नाही पाहिजे म्हणून त्या मंत्र्यांना टार्गेट केलं जातं. अजितदादा शिंदे साहेबाचे मंत्री टार्गेट का? ते गरीबाच्या समस्या जाणून घ्यायला येते म्हणून. तुम्हाला यायचं नाही. तुम्ही टाळ्या वाजणारे असल्यासारखे बंगल्याच्या आत बसता. तुम्हाला बाहेर यायचं नाही. तुम्हाला गोरगरिबाच्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडायचे नाही. डिझेलचा एवढा उद्रेक चाललाय, तुम्हाला पंपावर येऊन बघायचं नाही का हाल चाललेत. कोणाचं घर जळालं, त्याच्यात माणूस जळाला तर दवाखान्यात जाऊन तुम्हाला त्याला बघायचं नाही. एखादं पेशंट आजारी पडलं, अपघात असला, त्याचं ऑपरेशन असलं, तुमचा मुख्यमंत्री सहायता निधी लवकर लोकांना येत सुद्धा नाही. तुमचा पीएस सापडे 8 दिवस जाते, तोवर पेशंट मरत नाही तर सुट्टी होऊन घरी येतं. हे तुमचे काम. डिझेलला बघायला सुद्धा तुमचं कोणी जात नाही. ते लोकात येतात. मराठ्यांकडे कोणता मंत्री गेला नाही पाहिजे, नसता त्याला टार्गेट करा.